राजकीय पक्ष, निवडणुका जिंकणं, सत्ता मिळवणं ही स्पर्धा तर आपण सतत बघत असतो. पण या स्पर्धेत त्यांची खरी भूमिका काय असते? चला, आज तेच समजून घेऊया. आपण रोज बातम्या बघतो, पेपरात वाचतो. राजकारणाचं जग म्हणजे कसं एकदम गोंधळात टाकणारं वाटतं, नाही का? कधी सत्ता बदलते, कधी नवीन पक्ष तयार होतात, कधी आघाड्या बनतात. अरे बापरे, या सगळ्यात नेमकं चाललंय तरी काय हे समजून घेणं खरंच कधी-कधी खूप अवघड होऊन बसतं. तर मग ह्या सगळ्या गोंधळात ज्यांच्या भोवती हे सगळं राजकारण फिरतं, तो राजकीय पक्ष म्हणजे नक्की काय भानगड आहे ही? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया थेट मुद्द्याला. लोकशाहीचा हा जो महत्त्वाचा भाग आहे ना, म्हणजे राजकीय पक्ष, त्याला जरा जवळून बघूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय पक्ष म्हणजे काय? तर काही लोक एकत्र येतात, त्यांचा एक गट बनतो. कशासाठी? तर निवडणुका लढवण्यासाठी. आणि त्यांचं मुख्य ध्येय एकच असतं, सत्ता मिळवणं आणि आपलं सरकार स्थापन करणं. बरं, मग हे राजकीय पक्ष काम कसं करतात? त्यांची काही खास वैशिष्ट्ये असतात. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण आधीच बोललो ते म्हणजे सत्ता मिळवणं. पण सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी विचार असायला हवा, बरोबर? तर प्रत्येक पक्षाचा एक वैचारिक पाया असतो, एक आयडिओलॉजी असते. याच विचारांवर आधारित ते एक कार्यक्रम ठरवतात की सत्तेत आलो तर आम्ही काय काय करू. मग निवडणुका होतात, ज्यांना बहुमत मिळतं ते सरकार बनवतात आणि जे जिंकत नाहीत ते विरोधी पक्ष म्हणून सरकारवर लक्ष ठेवतात. आणि हो, सगळ्यात शेवटी पण तितकंच महत्त्वाचं, हे पक्ष सरकार आणि सामान्य जनता यांच्यामधला एक पूल, एक दुवा म्हणून काम करतात. म्हणजे थोडक्यात काय, तर राजकीय पक्ष हे सामान्य माणसं, लोकशाही आणि निवडणुका या सगळ्यांना जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा धागा आहेत. लोकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणं आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत आणणं हेच त्यांचं मूळ काम आहे. आता गंमत अशी आहे की भारतातली पक्षपद्धत नेहमीच अशी नव्हती जशी आज आहे. तिचा एक मोठा इंटरेस्टिंग प्रवास आहे. चला तर मग हा प्रवास बघूया. म्हणजे एका पक्षाच्या राजवटीपासून ते अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवण्यापर्यंतचा. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुरुवातीची बरीच वर्ष काँग्रेस हाच एक मोठा आणि ताकदवान पक्ष होता. त्याला एक प्रबळ पक्षपद्धती असं म्हणतात. पण मग 1977 साली या वर्चस्वाला पहिल्यांदा एक मोठं आव्हान मिळालं. आणि खरा टर्निंग पॉइंट आला तो 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर. तेव्हापासून एकाच पक्षाचं सरकार ही गोष्ट संपली आणि अनेक पक्ष एकत्र येऊन म्हणजे आघाडी करून सरकारं बनवायला लागले. सुरुवातीला ना, लोकांना वाटायचं की हे आघाडी सरकार वगैरे म्हणजे राजकीय अस्थिरता, म्हणजे सरकार कधीही पडू शकतं. पण आपल्या भारतीय राजकारणाने हा गैरसमज खोटा ठरवला. आता तर आघाडीचं सरकार हे आपल्या लोकशाही व्यवस्थेमधली एक अगदी सामान्य आणि स्थिर गोष्ट बनली आहे. आणि सत्तेचा खेळ किती अनपेक्षित असू शकतो हे ह्या आकडेवारीवरून बघा. फक्त 2009 आणि 2014 या 2 लोकसभा निवडणुकांचे निकाल बघा. कुठे काँग्रेसच्या जागा 206 होत्या, त्या थेट 44 वर आल्या. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने 116 जागांवरून थेट 282 जागांपर्यंत उसळी मारली. म्हणजे विचार करा, फक्त 5 वर्षांत राजकीय चित्र किती पूर्णपणे पालटून गेलं. बरं, आता पुढचा प्रश्न, हे जे सगळे पक्ष आहेत त्यांचे काही प्रकार असतात का? तर हो, भारतात मुख्यत्वे 2 प्रकारचे पक्ष आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय पक्ष आणि दुसरे प्रादेशिक पक्ष. पण कुठल्या पक्षाला राष्ट्रीय म्हणायचं आणि कुठल्याला प्रादेशिक हे ठरतं कसं? हे ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम बनवले आहेत. ते थोडे तांत्रिक आहेत, पण आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा, राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख मिळवण्यासाठी एखाद्या पक्षाला देशभरात आपलं अस्तित्व दाखवून द्यावं लागतं. म्हणजे अनेक राज्यांमध्ये चांगली मतं आणि काही जागा जिंकाव्या लागतात. याउलट प्रादेशिक पक्षाचा मामला त्या राज्यापुरता मर्यादित असतो. त्यांना फक्त आपल्या राज्यात ठराविक मतं आणि जागा जिंकण्याची अट असते. तर याच नियमांच्या आधारावर भारतात काही पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. यातली बरीच नावं तर आपल्याला चांगलीच माहीत आहेत, नाही का? जसं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, भारतीय जनता पक्ष आहे आणि असेच काही इतर महत्त्वाचे पक्ष आहेत. आणि यातल्या 2 मोठ्या राष्ट्रीय पक्षांची चिन्ह तर आपण लगेच ओळखतो. एक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरा भारतीय जनता पक्ष. राष्ट्रीय पक्षांबद्दल तर आपण बोललो, पण त्यांच्या इतकीच किंबहुना कधीकधी त्याहून जास्त महत्त्वाची भूमिका असते ती प्रादेशिक पक्षांची. असं का? ते इतके महत्त्वाचे का आहेत? चला, हेच समजून घेऊया. या प्रादेशिक पक्षांचा जन्म होतो तो प्रादेशिकता नावाच्या एका भावनेतून. आता ही प्रादेशिकता म्हणजे काय? तर सोपं आहे. आपला प्रदेश, आपली भाषा,
आपली संस्कृती या सगळ्याबद्दल एक अभिमान, एक प्रेम वाटणं. आणि याच भावनेतून मग आपल्या प्रदेशाच्या हिताचा आणि विकासाचा विचार सगळ्यात आधी केला जातो. भारतातल्या प्रादेशिक पक्षांचा प्रवास तर खूपच रंजक आहे. सुरुवातीच्या काळात काही गटांनी तर स्वतंत्र देशाची मागणी केली होती, पण हळूहळू त्यांची भूमिका बदलत गेली. मग पुढच्या टप्प्यात ते म्हणाले, ठीक आहे, आम्हाला वेगळा देश नको, पण आमच्या राज्याला जास्त अधिकार, जास्त स्वायत्तता द्या. त्यानंतर त्यांचा फोकस बदलला. आता ते आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी सत्ता मिळवण्यावर लक्ष देऊ लागले. आणि आजचं चित्र काय आहे? तर हेच प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. आणि अनेकदा तर केंद्र सरकार कोणाचं बनणार हे ठरवण्यात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. याचं आपल्याकडचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे शिवसेना. महाराष्ट्रात 1966 साली स्थापन झालेला हा पक्ष मराठी माणसांच्या हक्कांसाठी ओळखला जातो आणि राज्यातली एक मोठी राजकीय ताकद आहे. तसंच जर आपण पंजाबमध्ये पाहिलं तर तिथे शिरोमणी अकाली दल हा एक खूप जुना आणि महत्त्वाचा पक्ष आहे. 1920 मध्ये स्थापन झालेला हा पक्ष पंजाबची प्रादेशिक ओळख आणि शीख समुदायाचं प्रतिनिधित्व करतो. आणि अजून एक उदाहरण बघूया, जम्मू आणि काश्मीरमधलं. तिथला नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष अगदी सुरुवातीपासून काश्मीरी लोकांचे हक्क आणि त्या प्रदेशाची स्वायत्तता या मुद्द्यांवर काम करत आला आहे. म्हणजे बघा, या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक प्रादेशिक पक्ष किती वेगळा आहे आणि त्याची ओळख किती वेगळी आहे. तर असा आहे हा प्रादेशिक पक्षांचा प्रवास. कुठेतरी वेगळं होण्याची मागणी करण्यापासून ते स्वायत्ततेसाठी लढण्यापर्यंत, आणि आज तर ते भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. हे सगळं ऐकल्यावर आणि बघितल्यावर मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपला भारत देश, जिथे इतकी विविधता आहे, अशा देशात जिथे इतके राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष सत्तेसाठी झगडत असतात, तिथेही अनेक पक्षांची पद्धत आपल्यासाठी एक आव्हान आहे की हीच आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद आहे. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? राजकीय पक्ष आणि सत्तेसाठीची ही स्पर्धा